हॅलो ॲस्पिरंट्स, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण सिलेबस डिकोडिंग सिरीज बघत आहोत. त्याच्यातला GS1चा आपण सिलेबस डिकोडिंग बघत आहोत. त्याच्यामध्ये आपण मॉडर्न हिस्ट्रीचं पाहिलेलं आहे, एन्शियंट हिस्ट्री, मिडेवल हिस्ट्री बघितलेलं आहे. त्याचबरोबर इंडियन सोसायटीचं सुद्धा आपण इन डिटेल सिलेबस डिकोड केलेला आहे. एक सेशन झालेलं आहे आर्ट अँड कल्चरचं. आता हे सेकंड आहे आर्ट अँड कल्चरचं, ठीक आहे. आणि आणखी एक लागेल. त्याच्यामध्ये ह्या तीन सेशनमधून आपला आर्ट अँड कल्चरचं सुद्धा होऊन जाईल, ठीक आहे. आणि वर्ल्ड हिस्ट्रीचा आपण पुन्हा बघू. तत्पूर्वी आपण GS2 स्टार्ट करू. वर्ल्ड हिस्ट्रीचा एक दोन क्वेश्चन एखादा येतो क्वेश्चन, त्यामुळे आपण ते थोडंसं नंतर डिस्कस करू. अशा पद्धतीने आपली सिरीज चालू राहणार आहे, ठीक आहे. तर स्वागत आहे तुमचं. मी निहाल कोरे. मी 2022 सालचा UPSC टॉपर आहे आणि मराठी माध्यमातून मी परीक्षा दिली होती. आता सिलेबस डिकोडिंगमध्ये काय आहे बघा, की आपण इन डिटेल डिकोड करतो. याचा अर्थ काय आहे, तर सिलेबसचा फक्त पॉईंट आपण डिस्कस नाही आहे करत. सब पॉईंट्स काय असतील, हिडन पॉईंट्स काय असतील, त्याचे करंटचे इंटरलिंकेजेस कसे असतील, एखादा सिलेबसचा पॉईंट प्रीला कसा आहे, मीन्सला कसा आहे, सोर्सेस काय आहेत, ठीक आहे. क्वेश्चन मी मॉडर्न हिस्ट्रीला डिस्कस केलेले आहेत. आर्ट अँड कल्चर, इंडियन सोसायटीला अप्रोच सांगितलेला आहे क्वेश्चनचा पूर्ण. आर्ट अँड कल्चरला मी केलेलं नाही आहे, बट मी ते करेन. बट मी क्वेश्चन कसा येऊ शकतो हे सांगेन तुम्हाला. मी थोडंसं, तुम्ही सुद्धा क्वेश्चन जे बघायला सुरू करा. आणि मी ही जी सिरीज घेतलेली आहे, हे लेक्चर बघा. त्याच्यानंतर तुम्ही सिलेबस डिटेल तुम्ही स्वतः अनालाइज करा. त्याच्यात काय कसं लिंकेजेस, थोडंसं रफ वर्क करा, ठीक आहे. जसं की थोडंसं ब्रेन मॅपिंग करा, त्याचं ब्रेनस्टॉर्मिंग करा. त्याच्यावरून काय होईल की तुमचा थोडासा एक सिलेबस चांगला होल्ड येईल. लक्षात आलं का? ठीक आहे. फक्त लेक्चर बघितलं तर तुमचा उपयोग होणार नाही. त्या पद्धतीने अनालाइज करायला सुरुवात करा आणि त्या एक रूट मग फिक्स करा आणि त्याच्यानुसार मग प्रिपरेशन स्टार्ट करा. लक्षात येते का? 2027 मे मध्ये पेपर असेल, ठीक आहे. आपण आत्ताचं जे शेड्यूल आपण जर मांडलं, UPSCचं तर मेलाच असेल एक्झाम, ठीक आहे. MPSC सुद्धा मेन्सलाच असेल. तर त्या अनुषंगाने आपलं जे काय तो काउंटडाऊन जो आहे तो ऍक्च्युली स्टार्ट झालेला आहे. त्यामुळं वेट नका करू, तुम्ही स्टार्ट करा प्रिपरेशनला. लक्षात येत काय? ही सिरीज सिरियसली तुम्ही फॉलो करा. तर सुरू करूयात. आता बघा, आपल्याला काय बघायचं आहे याच्यामध्ये, हे सगळं पार्ट आपल्याला आज डिस्कस करायचे आहेत. आता हा जो इम्पॉर्टंट पार्ट एका ठिकाणी आपण आणलेला आहे. आता जसं की बघा, भारतीय कलांच्या बाबतीत विचार, शास्त्रीय लोकनृत्य, त्याचे काय ते सगळे डिटेल्स तुम्ही बघावे लागतील. जसे की समजा आता भरतनाट्यम आहे, उगम कुठून झाला, कोणत्या शतकामध्ये झाला, कोण प्रॉमिनंट त्याचे जे काय डान्सर्स आहेत त्याच्यामध्ये, आत्ता सध्या कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे करंटला थोडंसं तुम्ही बघा. लक्षात येते का? असं वेगवेगळं डान्सचं सगळ्या गोष्टीचं बघा. शास्त्रीय लोकनृत्यांचं पण लोकनृत्य म्हणजे काय, लावणी महाराष्ट्राचं लोकनृत्य आहे, ठीक आहे. त्याच्यात भांगडा, पंजाब, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघाव्या लागतील आपल्याला प्रिपरेशन करताना, ठीक आहे. संगीत आणि वाद्य त्याचंही तुम्ही व्यवस्थित बघा. जसे की संगीत म्हणजे काय, शास्त्रीय संगीत, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे कुठले कुठले वाद्य आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. मग त्याच्यामध्ये कोण संगीतकार, ठीक आहे. म्हणजे आता मग त्याच्यामध्ये काय, हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत, हे जे काय दोन मुख्य प्रकार, ह्याचं कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वाद्यांचा कसा वापर केला जातो, त्याच्यात महाराष्ट्राचा विशेष संदर्भ म्हणून तुम्हाला महाराष्ट्राची रंगभूमी, याचं थोडंसं तुम्हाला बघावं लागेल. लक्षात आलं? कळतंय का? सेम आपल्याला साहित्य आणि तत्वज्ञानामध्ये सुद्धा वैदिक आणि प्राचीन साहित्य, वैदिक साहित्य आपण बघितलेलं आहे, ते सगळं बघावं लागेल तुम्हाला. प्राचीन साहित्यामध्ये ते सुद्धा बघा. लक्षात येते कुणी कशी नाटक लिहिलेले आहेत, काव्य कुणी, कुणी रचलेलं आहे, काव्य रचयिता कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायच्या आहेत. कालिदासांनी हे सगळे उदाहरणार्थ आपण बघितलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. जैन आणि बौद्ध धर्माचं त्याच्यामधलं साहित्य काय, तत्वज्ञान काय आहे, फिलॉसॉफी काय आहे, काय ह्या दोन धर्माचे उगम काय झाले, पार्श्वभूमी काय होते, ठीक आहे. कुठं प्रॉमिनंट होते, जॉग्राफिकल रिजन्स बघा. कुणी राजाश्रय दिला, अभय कुणी दिला, किंवा राजाश्रय कुणी दिला. लक्षात येते? ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. षडदर्शन आहे, जे 6 दर्शन आहेत ते इंडियन फिलॉसॉफीमध्ये, ते सगळे हे खूप इम्पॉर्टंट आहेत. लक्षात येते का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत. ते भक्ती आणि संत परंपरा खूप महत्वाचं आहे. एन्शियंट हिस्ट्री, मिडेवल हिस्ट्री करताना ह्याचं लगोलगच करून घ्यायचं आहे प्रॉपर.
पण तिथंच तुम्हाला लिंकेजेस मी तुम्हाला सांगितलं आर्ट अँड कल्चरचं सेपरेट तुम्ही करायला नका जाऊ. फक्त थोडंसं ज्यावेळेला एन्शंट मेडिवल करत असताना हे अँगल सगळे लावा आणि तिथंच तो पार्ट कव्हर करून घ्या पॅरलली, किंवा मग एन्शंट मेडिवल हिस्ट्री करून घ्या, लिंकेजेस बघा आणि मग आर्ट अँड कल्चर करताना त्याचं प्रॉपर सगळं कुठल्या कुणाच्या कालखंडामध्ये कुणी एखादा समजा एखादं नाटक असेल तर कुणाच्या कालखंडामध्ये लिहिलं, तो कवी किंवा तो जो काय एखादा गायक असेल तर कुणाच्या दरबारात होता, त्याचं काय विशेष लक्षात येते का? समजलं? ठीक आहे. आता जसं की नवरत्न असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये तानसेन होते, बिरबल होते, टोडरमल असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायच्या आहेत. लक्षात येते की ही नावं असतात बघा, ही तर त्यांचं काय आहे, त्यांचं काय योगदान राहिलेलं, कुठल्या त्यांचं काय काम, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत, त्याचे लिंकेजेस प्रॉपर लावायचे आहेत. लक्षात आलं का? ठीक आहे. शरीरदर्शन झालं. आता हा भक्ती सुपी मुवमेंट आपण बघतोय. वारकरी संप्रदाय का महाराष्ट्राचा विशेष संदर्भ असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित बघायचं आहे. काय वारकरी संप्रदायाचं आपल्याला योगदान राहिलेलं आहे. ठीक आहे. ती चळवळ कशी इव्हॉल्व्ह झाली, आजही त्या चळवळीचे काय महत्व आहे महाराष्ट्रामध्ये आणि एकंदरीत देशामध्ये, या सगळ्या आपल्या गोष्टी व्यवस्थित प्रिपरेशन करायच्या. औपेक्षित आणि महिला संत, जे आपल्याला महिला संत खूप महत्वाचा टॉपिक आहे, हा आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. लक्षात येते का त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. महिला साहित्य काय देशभर म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये असणारे, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत. हे व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे हा पार्ट. लक्षात आलं काय? ओव्हरऑल आपल्याला लक्षात येते. आता मग इथं आता ज्यावेळी आता प्रॉपर बघूयात आपल्याला कशा लिंकेजेस लावायचे. शास्त्रीय नृत्याचा आपण तुम्ही काय करा, मॅप टाका, मॅपवर हे करून घ्या कुणाच्या काय, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. जसं की कथक, ओडिसी, कुचिपुडी, भरतनाट्यम. आता हे बघितलं तर कुठं आहे, आता तुम्ही मॅपमध्ये लिहिला. ठीक आहे. जसं की आता बघा कुचिपुडी नृत्य आणि नाटक यांचे मिश्रण आहे. आता हे मी वैशिष्ट्य दिलंय की नाही, आता याच्यावरच क्वेश्चन येते की कुचिपुडीचं हे प्रामुख्याने हे वैशिष्ट्य आढळते, फक्त नृत्य आविष्कार बघायला मिळतो. आता हे जर असं स्टेटमेंट आलं प्रिलिमला तर ते काय असणार, तुम्ही इलिमिनेट करणार. रॉंग का? तुमची कॉन्सेप्ट नृत्य आणि नाटक याचा आविष्कार मिश्रण आहे तिथं. लक्षात येतात. तरंगम, आता हे तरंगम काय, पितळी ताटाच्या कडेवर उभे राहून नृत्य करणे. मग तरंगम हे एक आर्ट फॉर्म मध्ये महत्वाचं फीचर आहे. ते कुठल्या प्रकारामध्ये आढळतं? डान्स फॉर्म. मग त्या डान्स फॉर्म मध्ये पण कुठल्या डान्स फॉर्म मध्ये आढळतं असा क्वेश्चन आला तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. हे उदाहरण काय ऍड केलेलं आहे माहिती आहे का? हे फीचर्स माहिती पाहिजेत. क्लासिकल सगळ्या डान्सचे आपल्याला व्यवस्थित करायचे. क्लासिकल असू दे किंवा स्थानिक नृत्य प्रकार, त्याचे सगळे तुम्हाला माहिती पाहिजे. फोक डान्स लक्षात येते का? त्याचे सगळे आपल्याला फीचर्स माहिती पाहिजे. आता जसं की कथा सांगणारा तो कथक, वैशिष्ट्य काय, लयीला जास्त महत्व आहे. घराणी कोणते आहेत? आता ह्याच्यामध्ये घराणी खूप महत्वाचे आहेत. लखनौ, जयपूर घराणं, बनारस घराणं. लक्षात येते. मग ते काय आहेत घराणे, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या डिटेल्स बघून घ्या आणि ह्याला करंटला थोडा अलाइन करा. लक्षात आहे की रिसेंटली कोण प्रॉमिनंट डान्सर्स वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. ओडिसी त्रिभंग, तुम्हाला शरीर 3 ठिकाणी वाकलेलं दिसून येते. ओडिसी संगीताचा वापर ह्या ठिकाणी केला जातो. असे हे आता हे एवढेच आहेत का फीचर? नाही, अजून फीचर्स आहेत. मी उदाहरण दिलेले, हे सगळे डिटेल फीचर्स बघायचे आहेत. उगम कोणत्या कालखंडामध्ये प्रामुख्याने दिसून येतोय. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. नाट्यशास्त्र आपल्याला खूप महत्वाचं आहे. भरत मुनी आणि त्याचा अभिनय दर्पण या ग्रंथाचा संदर्भ खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. हे तुम्हाला सुरुवातीलाच ह्याचा रेफरन्स मिळेल, म्हणजे कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल, इंट्रोडक्शन. लक्षात येते का? ठीक आहे. तर त्याचं ह्या सगळ्या डिटेल्स आपल्याला बघायच्या. भरत मुनींचं नाट्यशास्त्र आणि मग कुणी काय काय लिहिलेलं आहे. लक्षात येते की ह्या संदर्भात साहित्य, ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. प्रादेशिक लोकनृत्य, आता त्याचं काय करा, सिंपल वे राज्यनिहाय वर्गीकरण करा. उत्तर भारतामध्ये पंजाबमध्ये भांगडा दिसून येते, राजस्थानमध्ये घुमर. हे आता हे वैशिष्ट्य बघा बरं काय, फक्त असं बघून काय ते आपल्याला काय वन डे एक्झाम नाही, म्हणजे डायरेक्ट चार्ट पाहिजे. वैशिष्ट्य बघा, वैशिष्ट्य ऑप्शन्स, मल्टिपल ऑप्शन्स मध्ये तुम्हाला क्वेश्चन येतात, त्यामुळे ह्याचे वैशिष्ट्य बघा. कळते का? प्रोमिनंट फीचर्स काय आहेत हे तुम्हाला माहितीच पाहिजे. कर्नाटकमध्ये यक्षगान आहे, तामिळनाडूमध्ये करगट्टम आहे, काय आहे लक्षात येते का? आसाममध्ये बिहू, UPSC ला क्वेश्चन विचारलेला आहे. आय थिंक 16-17च्या आसपास विचारलेलं आहे, पण साल सोडून द्या, पण विचारलेलं आहे. मिझोराम बांबू डान्स, हे सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायच्यात. पूर्व भारतामध्ये छऊ डान्स
प्रसिद्ध आहे. मग आता पूर्व भारतात आहे, मग मोस्टली कुठल्या स्टेट्समध्ये हा बघायला मिळतो, हा एक क्वेश्चन येऊ शकतो असं. तर ह्या पद्धतीने आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. फक्त तुम्ही कोणत्या राज्यात कुठलाही रट्टा मारा उपयोग नाही. मल्टिपल ऑप्शन्समध्ये तुम्हाला एलिमिनेट करता यायला पाहिजे किंवा ते व्यवस्थित माहिती पाहिजे. तसं आता मगाशी आपण बघितलं की तुलनात्मक अभ्यास करा भारतीय संगीताचा, हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत. लक्षात आता काय करायचं, कुठल्या रिजनमध्ये, जॉग्राफिकल म्हणजे कोणत्या प्रदेशामध्ये कुठलं दिसून येते. जसे की उत्तर भारतामध्ये काय हिंदुस्थानी संगीत दिसून येते. एक मिनिट पेन चेंज करतो. नाही ओके एनिवे हा तर ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी उत्तर भारतामध्ये हिंदुस्थानी संगीत, त्याच्यानंतर दक्षिण भारतात जे आहे ते कर्नाटक संगीत आपल्याला. आता हे काय लक्षात ठेवलं, पण ह्याचे डिटेल्स बघा. हे आपल्या ही तुम्ही कसाही क्वेश्चन आलं कुठं आहे, आणि आता क्वेश्चन असा येणार नाही पण प्रभाव कुठं आहे हे युनिक फीचर आहे बघा. ह्याच्यामध्ये पर्शियन प्रभाव इथं दिसून येते, इथं काय दिसून येते स्वदेशी प्रभाव कर्नाटक संगीतांवर. लक्षात आहे घराणा पद्धतीवर अवलंबून आहे. याचे काय पुरंदरदास यांना जनक मानलं जातं कर्नाटक संगीताचं, यांना कुणाला जनक. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रागांच्या वेळेला महत्व आहे. लक्षात तालाला ह्याच्यामध्ये जास्त महत्व आहे, ह्याच्यामध्ये रागाला महत्व आहे, ह्याच्यामध्ये तालाला. हे फीचर्स वेगवेगळे हे माहिती पाहिजेत आपल्याला. लक्षात आले का, कळालं का? ठीक आहे, अशा पद्धतीने हे बघून घ्या. संगीत घराणे, वेगवेगळे वाद्यांचे वर्गीकरण. घराणा पद्धत काय, एका विशिष्ट गायकीची शैली एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणार. मग त्याच्यामध्ये कुठलं आहे, ग्वाल्हेर घराणं सर्वात जुनं म्हटलं तर, मग त्याच्यानंतर किराणा घराणं अब्दुल करीम खान साहेबांचं, त्याच्यानंतर आग्रा पटियाला. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या काय आहेत हे घराणी पद्धती, हे सगळ्या व्यवस्थित डिटेल बघून घ्या. इन्स्ट्रुमेंट्स, भारतीय वाद्य कोणती कोणती आहेत फेमस, त्याच्यामध्ये तंतुवाद्य आहेत, अवनद्य वाद्य आहेत, सुशीर वाद्य आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये तंतुवाद्यामध्ये कोणते कोणते वाद्य आहेत ते व्यवस्थित बघून घ्या. अवनद्य वाद्य म्हणजे तबला, पखवाज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, मृदंगम वगैरे. सुशीर वाद्य म्हणजे काय, बासरी, शेहनाई, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे इथं तुम्हाला आकृतीवरून ह्या फिगर्सवरून समजून जाईल. अवनद्य वाद्य म्हणजे काय, तबल्यासारखे जे आहेत पखवाज वगैरे, ढोलकी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येईल. तंतुवाद्य म्हणजे काय, म्हणजे सितार आहेत, सरोद आहेत, वीणा, ह्या सगळ्या गोष्टी. मग हे काय, ह्यांचं काय कल्चरल हे राहिलेलं आहे, रोल राहिलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायच्या आहेत. ठीक आहे. आता महाराष्ट्राची रंगभूमी आणि लोककला, मग एमपीएससीला महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आपल्याला माहित आहे, विशेष संदर्भ, तर त्या हिशोबाने आपल्याला बघायचं आहे. जसे की बघा लावणी आपल्याला व्यवस्थित त्याचे बघा पेशवे काळामध्ये विशेष राजाश्रय, शृंगारिक आणि आध्यात्मिक म्हणजे निर्गुण असे दोन प्रकार याच्यामध्ये दिसून येतात. आणि तमाशा जो आहे ते हे खूप महत्त्वाचं आहे. तमाशा समाज प्रबोधनाचं जे काय माध्यम आधी म्हणजे तमाशा हे समाज प्रबोधनाचं एक प्रमुख माध्यम मानलं जायचं. लक्षात येते का? पोवाडा त्याचा कसा रोल आहे, पोवाडाचा ऑब्व्हियसली माहिती आहे. पोवाड्याने खूप मोठं जे काय ते समाज प्रबोधन करण्यात रोल राहिलेला आहे. जसं की वीरस प्रधान छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या ज्या काही शौर्य गाथा आहेत त्या पोवाड्याच्या माध्यमातून मांडल्या जायच्या. मग ह्याच्यातल्या प्रमुख शाहीर वगैरे बघून घ्या. आणि आत्ताचे कोण आहेत ते पण बघा करंटला, जसं की अज्ञानदास, तुलसीदास यांचा जे काय ते बघून घ्या. ठीक आहे, उदाहरणादाखल आता ललित आणि दशावतार हे कोकणातील महत्वाचे लोकनाट्य आहेत बघा. लक्षात येते दशावतार, मध्यंतरी दशावतार हा मूवी आला होता तो बघा, कोकणातील ते दशावतार त्याच्या ह्याच्यावरच तो मूवी आला होता. लक्षात येते काय? भारुड जे आहे ते संत एकनाथांनी लोकप्रियता भारुडाला खूप मोठ्या प्रमाणात मिळवून दिले आणि संसारातील विसंगतीवर आध्यात्मिक भाष्य त्यांनी भारुडांच्या माध्यमातून केलेलं आहे. लक्षात येते, हे सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करायच्या आहेत. ठीक आहे, ठीक आहे. ओव्या, अभंग, संत तुकाराम महाराजांचं. ठीक आहे, ज्ञानेश्वरीची भूमिका, संत ज्ञानेश्वर म्हणजे संत साहित्य आणि एकंदरीत संतांचं कॉन्ट्रीब्युशन, हे सगळ्याच गोष्टी आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करायच्या आहेत. लक्षात येते का? ठीक आहे. प्राचीन भारतीय साहित्य त्याच्यामध्ये बघा इथं त्या गोष्टी येतील, मग म्हणजे पुढे पुढे चालतं तसं. मग साहित्याच्यामध्ये ठीक आहे, आता याच्यामध्ये ऋग्वेद आहे, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण कधी बघितल्या, प्राचीन इतिहासामध्ये व्यवस्थित बघितलेलंच आहे. फक्त आर्ट अँड कल्चरच्या अनुषंगाने ह्याचे लिंकेजेस करायचे आहेत. याच्यावर आता मी जास्त नाही बोलत, बट हे तुम्हाला गोष्टी बघायच्या आहेत व्यवस्थित. उपनिषदे, पुराणे, महाकाव्य हे पण आपल्याला बघायचं व्यवस्थित. मुंडक उपनिषद ज्याच्यातून सत्यमेव जयते घेतलेला UPSCला क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे पुराण, विष्णू पुराण, मत्स्य पुराण,
एकूण 18 महापुराण आहेत. त्याच्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती, पौराणिक कथा सांगण्यात आलेल्या आहेत. महाकाव्याचे भारताचे सांस्कृतिक मांडणी जसे की काय रामायण आणि महाभारत. लक्षात येते की महाभारत व्यासांनी लिहिलं, रामायण वाल्मिकींनी लिहिलेलं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायच्या आहेत. ठीक आहे. मध्ययुगीन साहित्यामध्ये तुम्हाला विशेष भर भक्ती आणि सुफी परंपरेवर द्यावं लागेल. जसे की आता मी बोललो की भक्ती साहित्यामध्ये आता आपण बोललो, बट आता ओव्हरऑल इंडियन ह्याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला. दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने नैनाद शिवभक्त दिसून येतात. उत्तर भारतामध्ये कबीर, त्याच्यामध्ये दक्षिण भारतामध्ये नैनार हे जे शिवभक्त दिसून येतात आणि अलवार हे विष्णुभक्त दिसून येतात. ह्या सगळ्या गोष्टी बघा. उत्तर भारतामध्ये कबीरांचे दोहे, त्याच्यानंतर तुलसीदास रामचरितमानस, मीराबाई कृष्ण भक्ती. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी. आता प्रादेशिक जनभाषांचा वापर आणि सामाजिक संस्कृतीचा संदेश कशा पद्धतीने संतांनी दिलेला आहे आणि त्या साहित्यिकांनी दिलेलं आहे हे आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करायचे. ईश्वराप्रती निष्ठा, आता हे खूप वेगळ्या पद्धतीने म्हणजे ईश्वर भक्ती. ठीक आहे. आत्मिक भक्ती कशा पद्धतीने सांगितले वेगवेगळ्या संतांनी आणि त्यांचा रोल काय राहिलेला आहे. साहित्याच्या माध्यमातून त्यांनी कशा पद्धतीनं समाज सुधारणेवर भर दिलेला आहे. समाज सुधारणा या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करायच्या आहेत. संकल्पना सुफी साहित्याची काय, ईश्वर आणि भक्त यांच्यातील प्रेमसंबंध. ठीक आहे. तर ते बघायचे. प्रमुख कवी कोणते कोणते आहेत ते बघा. साहित्य प्रकार काय आहेत, तजरिका काय आहे, संतांच्या आठवणी म्हटलं जाते, आणि मकबत काय म्हणजे पत्रे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा. NCERT मध्ये आहे याच्यात, पण NCERT मध्ये थोडा डेटा आहे. तुम्हाला बुकच काल मी सांगितलेले एक रेफरन्स ते तुम्हाला त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. आधुनिक मराठी साहित्याचा पाया. आता महानुभाव साहित्य आणि वारकरी संप्रदाय साहित्य हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला आर्ट अँड कल्चरसाठी. वारकरी संप्रदायाचं साहित्य, त्याच्यामध्ये संत तुकोबारायांची गाथा, संत नामदेवांचे अभंग, संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका हे खूप महत्त्वाचं आहे. यांनी काय कसं बदललं, समाज व्यवस्थेमध्ये कसं परिवर्तन घडवून आणण्याचं काम केलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. लीला चरित्र महिमभटचं मराठीतील पहिले गद्य चरित्र मानलं जातं, तर ते हे आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. महाराष्ट्राचा विशेष संदर्भ म्हणून एखादा क्वेश्चन मीन्सला एकच आला तर ते खूप मोठा इम्पॅक्ट आहे, म्हणून आपल्याला प्रिपेअर करायचं. आणि ऑलमोस्ट आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात माहितीच पाहिजे. ठीक आहे. प्राचीन धर्म आणि तत्वज्ञान, त्याच्यामध्ये हिंदू धर्माचे जे काही षट दर्शन मी मगाशी सांगितलं. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय पुनर्जन्म, कर्मसिद्धांत, मोक्ष, वर्णाश्रम व्यवस्था कशा पद्धतीने सांगितलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. सांख्य दर्शन, आता हे कोणी योगदर्शन, पतंजली, न्यायदर्शन, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, वेदांत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. हार्डली तुम्हाला हे एका पेजवर होईल, बट तुम्ही त्याचा डेटा रेडी करा. कारण मेन्सला क्वेश्चन आलं तर तुम्हाला त्या फॅक्ट्स लिहाव्या लागतील. तुम्ही असं उत्तर लिहिलं की तुम्ही खूप फिलॉसॉफी लिहाल, पण उपयोग होते. पण त्याचं काय आहे, ओरिजिन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्सला माहितीच पाहिजेत. आणि ऑब्व्हियसली प्रिलिमला जर ऑप्शन्समध्ये तुम्हाला जर एलिमिनेट करायचं असेल किंवा योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला फॅक्ट्स क्लिअरच पाहिजेत. तुम्ही कितीही म्हणा, फॅक्ट्स क्लिअर. आणि फॅक्ट्स म्हणजेच अंडरस्टँडिंग असतं. त्या फॅक्ट्सच्या बेसवर तुम्हाला बाकीच्या कॉन्सेप्टची क्लॅरिटी होत असते. ठीक आहे. तर त्यामुळे हे करायचं व्यवस्थित. त्याच्यानंतर जैनिझम आणि बुद्धिझम ह्या सगळ्या गोष्टी तोलनिक दृष्टिकोन बघून घ्या. जैन धर्म आणि बौद्ध धर्म याच्यावर मी ऑलरेडी बोललेलो आहे. हे कशा पद्धतीने करायचं आहे, काय ह्या सगळ्या गोष्टी, मुख्य तत्व काय आहेत लक्षात येते काय. आणि परिषदा, जैन परिषद आणि बौद्ध परिषदा, काउन्सिल्स ज्या झाल्या आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. दार्शनिक संकल्पना कशा आहेत दोन्हीच्या ह्याच्यामध्ये, जसं की बुद्धांच्या प्रत्युत्य समुत्पाद ही संकल्पना आहे. हे काय आहे नेमकं, कसं काय, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत व्यवस्थित. लक्षात येते काय. जॉग्राफिकल रिजन्स मी तसं सांगितलं की कुठं ह्याचा जास्त उगम आपल्याला दिसून येतो, प्रसार कुठं दिसून आला, कोणाच्या कालखंडामध्ये जास्त वाढला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायच्या आहेत. भक्ती आणि सुफी चळवळ, ईश्वराप्रती निष्ठा आपण हे बघितलेले आहेत. हे दोन प्रवाह खूप महत्त्वाचे आहेत. लक्षात येते काय. त्याच्यामध्ये भक्ती चळवळीमध्ये सगुण, ज्याच्यामध्ये मूर्तीपूजा, निर्गुण, निराकार ईश्वर. लक्षात येते का. हे दोन प्रवाह आपल्याला बघायला मिळतात. सुफी चळवळीमध्ये पूरमिरीत, गुरु शिष्य परंपरा आपल्याला पूरमिरीत काय आहे, पीर आणि मुरीद. आपण पीर म्हणतो ना ते, तर ते काय आहे, तर पीर मुरीद जे आहे ते हे काय आहे नेमकं, असं क्वेश्चन प्रिलिमला आला किंवा एक्सप्लेन करा तर तुम्हाला ते माहिती पाहिजे संकल्पना. ते गुरु शिष्य परंपरा आहे. महाराष्ट्रातील केंद्र बघा. त्याच्यात मुंतजबुद्दीन झरझरी, बक्ष खुलताबाद
हे सगळं हे बघा. आता याच्यामध्ये काय ईश्वराप्रती वैयक्तिक निष्ठा, हिंदू मुस्लिम समन्वय हे साधण्यामध्ये कसा रोल राहिलेला आहे ह्या प्रवाहांचा, ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या पद्धतीने ॲनालिटिक घेऊन आपल्याला बघायचं आहे. मीन्सला क्वेश्चन आला तर तो आपल्याला ॲड्रेस करता यायला पाहिजे. महाराष्ट्रातील संत परंपरा हे खूप महत्त्वाचं आहे. वारकरी संप्रदायाचे मंदिर म्हणजे जसे की बघा, ठीक आहे, पाया जो आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांनी पाया घातलेला आहे. त्याचा जो काही कळस जो आहे तो संत तुकारामांनी म्हटलंही जातं. मग त्यांनी कर्मकांडावर टीका केलेले आहे. भक्तीचे सोपे स्वरूप मांडलेलं. मुख्यमंत्र काय, जे का रंजले गांजले, आपल्याला माहितीच आहे, हे माहितीच पाहिजे. समन्वय साधण्यामध्ये संत एकनाथ, संत नामदेव महाराज यांचं जे आहे तो भूमिका खूप महत्त्वाची राहिलेलं आहे. भारूड आणि गवळणीतून समाज प्रबोधन करण्यामध्ये संत एकनाथांचा रोल खूप महत्त्वाचा राहिलेला आहे. अस्पृश्यतेवर त्यांनी प्रहार केलेला आहे. आणि संत नामदेवांचा भागवत धर्माचा पंजाबपर्यंत प्रसार केलेला आहे. गुरुग्रंथ साहेबामध्ये त्यांचं जे काय ते रचना जे आहेत त्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. खूप महत्त्वाचे फॅक्ट आहे बघा. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि संत ज्ञानेश्वर यांनी पाया आपला रचला, त्याच्यातून माहिती आहे. तत्वज्ञान त्यांचं जे काय पसायदान आणि वैश्विक कल्याणाची संकल्पना. पसायदान आपल्या सर्वांना माहिती आहे. किती जणांना पसायदान पाठ आहे, आपण शाळेमध्ये म्हणायचो. बघा ह्याच्यावर थोडंसं विचार करा. तर त्याच्यामधून काय आहे, वैश्विक कल्याणाची भावना आणि जे काय आपण ज्यावेळी म्हणतो ना वसुदेव कुटुंबकम, आणि हे सगळे लिहिताना तुम्ही ह्याचा रेफरन्स द्या ना, तुमचा आन्सर किती इफेक्टिव्ह होईल बघा. लक्षात. म्हणून आर्ट अँड कल्चर किंवा हिस्ट्री प्रॉपर त्यावेळी करायचं. म्हणजे आज आपली जी जडणकरण वसुदेव कुटुंबकमची जी भावना कुठून येते, इथून येते. लक्षात येते का? ह्या पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. ठीक आहे. तर भक्तीचा सामाजिक परिणाम कशा पद्धतीने झाला हा मीन्सला खूप महत्त्वाचा पार्ट आहे. खूप 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 म्हणजे ह्या स्लाइड्स आहेत ना, तुम्ही स्क्रीनशॉट मारा आणि ह्या पद्धतीने ॲनालिसिस करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे ह्यांचं योगदान काय बघा, महिला संतांचं योगदान खूप महत्त्वाचं, मोस्ट इम्पॉर्टंट स्लाइड आहे ही. म्हणजे ज्यावेळी तुम्ही वुमन एम्पॉवरमेंट अँड ऑल ह्याच्यावर ज्यावेळी तुम्ही करता ही रेफरन्स पण तुम्ही द्यायला विसरू नका. म्हणजे संत मुक्ताबाई सोयराबाई चोखामेळा यांच्या पत्नी आहेत. ठीक आहे. संत जनाबाई, संत कान्होपात्रा ह्यांचं सामाजिक योगदान काय राहिलेलं आहे. तत्कालीन पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये भक्तीच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे. लक्षात येते काय? वुमन एम्पॉवर्ड होत आहे ऑलरेडी त्या काळामध्ये. लक्षात येते का? म्हणजे हा वारसा आहे आपल्याला. समजून घ्या कशा पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. उपेक्षित समाजाचा आवाज संत चोखामेळा. वर्णव्यवस्थेतील विषमतेवर अत्यंत करुण आणि प्रभावी भाष्य केलेले आहेत संत चोखामेळाने. त्यांचं मग म्हणजे काय, अस्पृश्यता निवारण किंवा वर्णव्यवस्थेवर कशा पद्धतीने संत साहित्याने प्रहार केलेले आहेत, अशा पद्धतीचे ज्यावेळी आपल्याला हे यायचे असते तर हा कंटेंट माहिती पाहिजे आपल्याला. त्या पद्धतीने प्रिपेअर करायचं. अगेन YCMOU आणि बाकीचे सोर्सेस मी काल सांगितलेले आहेत, बट तुम्हाला एक लिहायचं आहे प्रॉपर. तो YCMOUचे पुस्तकं रेफर करायला विसरू नका. फ्री ऑफ द कॉस्ट आहे, तुम्हाला इंटरनेटवर मिळून जाईल. लक्षात येते. आता याच्यातून काय एकात्मिक सांस्कृतिक वारसा म्हणजे आपल्याला काय बघायचं याच्यात, प्रामुख्याने कला, साहित्य, भक्ती आणि सांस्कृतिक जडणघडण, आर्ट अँड कल्चर ह्या लेवलनं आपल्याला बघायचं आहे. लक्षात येते का? आणखी एक आपल्याला लेक्चर लागेल, त्याच्यातून आपल्याला प्रॉपर हे करता येईल. आता संस्कृती आणि महाराष्ट्राचा वारसा हा केवळ ग्रंथात नाही आहे, तर तो शास्त्रीय नृत्यामध्ये, वारकरी संप्रदायाच्या पतंगामध्ये, शायरांच्या पोवाड्यांमध्ये जिवंत आहे. ओव्हरऑल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कशा महत्त्वाच्या आहेत ते ह्याच्यामधून सांगितलेलं आहे. तर लक्षात आलं काय? कला, साहित्य त्याच्यावर भर द्यायचे. मग विशेषतः साहित्यामध्ये सुद्धा संत साहित्य याच्यावर आपल्याला विशेष भर द्यायचे. भक्ती आणि सुफी मुवमेंट. मग ह्याच्यामध्ये काय कशा पद्धतीने समाज बांधणी, समाज रचना बदलण्यामध्ये भक्ती मुवमेंटचं महत्त्व राहिलेलं आहे हे बघा. लक्षात येते का? मग आता भक्ती मुवमेंट म्हणायचं आहे ईश्वर आणि मनुष्य यांच्यामधलं नातं कसं अनोख्या पद्धतीनं संतांनी सांगितलेलं. ह्या सगळ्या गोष्टी आता मागची स्लाइड म्हणजे सर्व संतांची ती खूप महत्त्वाची आहे, त्या पद्धतीने रेफर करा. त्याच्यानंतर सांस्कृतिक जडण, ह्याचा इम्पॅक्ट होऊन एक कशी संस्कृती उदयास आली, ह्या सर्व गोष्टींचा इम्पॅक्ट ते आपल्याला ओव्हरऑल आर्ट अँड कल्चरमध्ये बघायचं आहे. लक्षात आलं का? तर आय होप लेक्चर तुम्हाला नक्की आवडलं असेल. तर आपण इथंच थांबूया. थँक्यू, थँकफुल. हे लेक्चर सिरीज तुम्ही इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. कारण काय बघा, थँक्यू सो मच. एवढ्या डिटेलमध्ये सिलेबस आपण डिस्कस करत आहोत.
इन डिटेल म्हणजे काय पॉईंट्स आहेत, कशा क्वेश्चन एक्सपेक्टेड असतील किंवा सब पॉईंट्स, हिडन पॉईंट्स सगळं आपण डिस्कस करत आहोत. अप्रोच काय झाला आयोगाचा, हे सगळं ॲनालिसिस करून मी लेक्चर सिरीज आपण घेत आहोत. लक्षात येते मी जे माझ्या प्रिपरेशन पेजमध्ये मी जे काही शिकलो इतक्या जर्नीमध्ये, मला काय समजलं उमगलं, ह्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशन सुद्धा करू शकता. कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की सर आम्हाला हे पाहिजे किंवा सर हा पॉईंट मिस होतो, ह्याच्याबद्दल थोडंसं इलॅबोरेट करा. नक्की स्वागत आहे कमेंटचं. तुर्तास इथंच थांबूयात. अधिक अशाच सिरीजसाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.